दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता, त्या संदर्भात किती आरोपी पकडले आणि अजून साधारण त्याच्यात काय घडलं? 17/9/2025 रोजी धनंजय केतकर नावाच्या एका व्यापाऱ्यांचा अपहरण करण्यात आलेले होते। यामध्ये त्यांना त्यांच्या गाडीतून त्या गाडीला धक्का लावून ते खाली उतरले असता त्यांचं अपहरण केले व दमदाटी करून थोडीशी मारहाण करून त्यांच्याकडून 3 सोन्याचे चेन तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आलेली होती। तसंच त्यानंतर त्यांना धमकी देऊन खंडणीची मागणी 5 लाख रुपयाची करण्यात आली होती। यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते। त्यामध्ये पोलिसांना रस्त्यावर ते आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करून रत्नागिरी पोलिसांनी यात तपास चालू केला होता। ॲडिशनल SP SDPO आमचे PI देवरुख तसेच PI LCB यांनी जवळपास 6 टीम आम्ही तयार करून यामध्ये आरोपींचा टेक्निकल विश्लेषणातून शोध घेतला असता बदलापूर आणि नवी मुंबई या ठिकाणाहून आम्ही 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जवळपास 1,20,000 रुपये रोख रक्कम या गुन्ह्यामध्ये झालेली आहे। तसेच एक गाडी आम्ही सध्या जप्त केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। अजून आरोपी मिळू शकतात आणि या 4 आरोपींना पोलीस कस्टडी मिळाली? 4 आरोपींना सध्या 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास करून आम्ही उर्वरित आरोपींचा शोध घेऊ।